नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण कालच्या क्लासमध्ये नाम बघितलं होतं. नाम कसं ओळखायचं, सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द. विकारी म्हणजेच लिंग वचन विभक्तीमुळे यामध्ये बदल होतो. तो शब्द म्हणजे काय, नाम होय. ठीक आहे. सृष्टीमध्ये कोणत्याही गोष्टीला आपल्या भाषेमध्ये विचार केला तर सृष्टीमध्ये कोणत्याही गोष्टीला, एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीला ओळखायला किंवा घटकाला नाव दिलेलं आहे, ठीक आहे, त्याचं ते नाम. लिंगवचन विभक्तीमुळे बदल होतो. त्याचे प्रकार 1, 2, 3 आहे. 3 मध्ये पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम, तिसरा आहे भाववाचक नाम. पहिल्या सामान्य नाम मध्ये नॉर्मली म्हणजे एक प्रकारे म्हणजे समजा तुम्ही जातीवाचक नाव आहे, म्हणजे ओव्हरऑल सगळी कम्युनिटी आली त्याच्यामध्ये. ठीक आहे. कम्युनिटी म्हणजे झाड म्हटलं तर कोणत्याही प्रकारचं झाड आले त्याच्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर हवा म्हटली तर असं त्याच्यामधलं नायट्रोजन, हायड्रोजन वगैरे वगैरे असं काही वेगळं करून सांगण्यातला काही भाग नाही. हवा म्हणजे हवा. पाणी म्हटलं तर गढूळ पाणी, स्वच्छ पाणी, बिस्लरीचं पाणी, असं पाणी नाही. पाणी म्हटलं तर पाणी, कोणतंही पाणी. ठीक आहे. तर तसंच कुत्रा, मुलगा, शहर असे सगळे नावं येतात त्याच्यामध्ये. तर सामान्य नाम हे अनेक वचनी असू शकते किंवा त्याचं अनेक वचन होऊ शकते. ठीक आहे. एकवचनीचं त्याचं अनेक वचन होऊ शकते. तर उदाहरणार्थ आहे त्याच्यामध्ये कुत्रा, मुलगा, शहर. आता कुत्रा मी स्पीड मध्ये का बरं घेतला, कारण की याच्यावर आपला क्लास झालेला आहे. ठीक आहे. तर आजही आपण तेवढाच वेळ पूर्ण डिटेल समजून नाही सांगणार, आपण थोडा स्पीड मध्ये घेऊ. कुत्रा, मुलगा, शहर. ठीक आहे. कुत्रा म्हटलं तर अनेक वचनमध्ये कुत्रे होतात, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं कुत्रा म्हटलं तर विशेष प्रकारचा असा कुत्रा नाही होत. कुत्र्याची पूर्ण कम्युनिटी आली, ते जातीवाचक नाव आलं, ते त्याच्यामध्ये सगळेच कुत्रे आले. लहान, मोठा, छोटा, पतला, लंबा, है ना, सगळे कुत्रे आले. मुलगाही म्हटलं तर 40-50 मुलं उभं असतील, त्याच्यातले ते सगळेच मुलं आहेत. ओके. शहर म्हटलं तर भारतामध्ये किंवा जगामध्ये सगळे शहर आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये दोन काय म्हणते त्याचे पार्ट आहे, कोणाचे, सामान्य नामाचे. एक पदार्थवाचक आणि एक समूहवाचक. पदार्थवाचक मध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला जे वजनाने मोजता येतात किंवा लिटरमध्ये नापता येतात, ते सगळे याच्यामध्ये येते. ठीक आहे. किलोग्रॅम किंवा लिटरमध्ये जे मोजता येईल ते. पण पर्टिक्युलर अगर मी साखर म्हटलं, कालच एक म्हणजे गोष्ट सांगितली, साखर म्हटलं तर त्याचा साखरेचा कण नाही. ठीक आहे. तुम्ही 10 कण साखर घेतली असं कधी पाहिलं असेल का? नाही. साखर म्हटलं तर किलोग्राम मध्ये येईल, पण साखराचे कण नाही मोजले जातील. तुपाला थेंब 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 तूप असं नाही मोजता येईल. ठीक आहे. तसंच दूध, हवा आहे. ओके. हे त्याचे उदाहरण आहे. समूहवाचक मध्ये म्हणजे काय, ग्रुप. समूहवाचक म्हणजे काय, ग्रुप. ग्रुप मध्ये तुम्हाला वर्ग आला, ठीक आहे, वर्ग आला, त्याच्यानंतर सैन्य आलं, कळप आला, त्याच्यानंतर एखादी आपण हे म्हणतो की हत्तीचा कळप जसं म्हणतो आपण, नाही का. तर ते उदाहरण कसे आले, समूहवाचक मध्ये. याच्या नावातूनच समजून येते की हे समूह आहे, बरोबर. आता फुलांचा गुच्छा हा समूहवाचक राहील का? गुच्छा आहे का झाला, समूहवाचक आहे ना, बरोबर. त्याच्यात काय आहे, फुलं तर आहे, पण तो काय आहे, पूर्णच्या पूर्ण गुच्छ आहे, बरोबर. त्याच्यानंतर याच सामान्य नामाचं तुम्ही अगर कुत्रा, मुलगा, शहर यांच्यामध्ये पर्टिक्युलर एखादी विशेष गोष्ट असेल, जसं नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे, तर हे स्पेशल आहे. मुंबई स्पेशल आहे, है ना. स्पेशल म्हणजेच काय, विशेष गोष्ट आहे. मुंबई दुसरीकडे अजून कुठे आहे का? नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर एखादी मोती नावाचा कुत्रा असेल, त्या पूर्ण कम्युनिटीमध्ये मोती नावाचा कुत्रा म्हणजे एकच असेल, तर तो विशेष झाला. ठीक आहे. एखादी 40-50 मुलांमध्ये एखादी काही पर्टिक्युलर नाम आहे, राजेश नावाचा मुलगा आहे, तर तो राजेश स्पेशल आहे. ठीक आहे. आता राजेश त्याच्यातून 2 निघून गेले, समजा एक उदाहरणार्थ त्या 40च्या ग्रुपमधून 2 राजेश निघाले, तर त्यांच्या आडनावावरून ते स्पेशल होतील, बरोबर आहे. अगर आडनाव पण स्पेशल झाले, एक असं तर म्हणजे खूप कमी रेअर होते, पण एखादी आडनाव पण स्पेशल झाले तर काय, त्यांची डेट ऑफ बर्थ वेगळी असू शकते, बरोबर आहे.
अगर डेट ऑफ बर्थ पण सेम असली तर त्यांचे टायमिंग वेगळे असू शकतात जन्माला यायचे, बरोबर आहे. आणि ते पण अगर काय म्हणते सारखंच असलं आणि एवढं तर सगळं साम्य नाही होणार. ते पण अगर सारखं असलं तर कोणाचे कर्ली हेअर तर कोणाचे स्ट्रेट हेअर, किंवा कोणी तोंडाने वेगळा दिसेल ना, सारखे तर नाही दिसणार. आता तुम्ही म्हणाल सर ते जुडवा राहिले तर जुडवा मुलं पण दोन एकसाथ पैदा नाही होत, ठीक आहे. एक पहिले होते, मग दुसरा काही मिनिटांनी म्हणा किंवा काही सेकंदाचा फरक राहतेच त्यांच्यामध्ये पण, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये विशेष काय आहे, अगर ते जुडवा पण असेल तर त्याच्यात विशेष दोघांचे नाव सारखे तर नाही ठेवणार, नाही की नाही, मग आपत होऊन जाईल. दोघांचे नाव थोडे वेगळे वेगळे ठेवावं लागते मग, आहे की नाही, आधार कार्ड बनवायसाठी. ओके, तर तसंच आहे विशेष नाव. ओके, आता मी काल उदाहरण सांगितलं होतं या दोन पेनचं. या दोन पेन मध्ये हा विशेष काय आहे, याच्यातला विशेष आणि याच्यातला विशेष काय आहे, की हा पेन आहे निळा आणि हा पेन आहे काळा, ठीक आहे. आता हे इथे दोन माईक आहे, एक मला इथे लागलेला आहे आणि एक माईक याच्यामध्ये आहे. हे दोन्ही सारखे आहे, तुम्हाला याच्यामध्ये दिसत नसेल पण हे दोन्ही माईक सारखे आहेत. याच्यातलं विशेषण काय आहे दाखवतो हा. सांगा, सारखेच आहे, बरोबर आहे. इकडून पण बघा, हेही सारखंच आहे, ठीक आहे. आता बघा, याच्यामधलं विशेषण अगर सांगायचं झालं तर याच्यामध्ये एकामध्ये लाईट लागत आहे, दिसतंय का तुम्हाला, हा विशेष झाला, आहे की नाही. याच्यामध्ये एकामध्ये लाईट लागत आहे म्हणजे हा विशेष झाला. आणि याच्यातून तुम्हाला म्हणजे ऐकू येऊन राहिलं, याच्यातून बोलला तर ऐकू नाही येणार, पण याच्यातून बोलला तर ऐकू येईल, समजलं. हे विशेषण आहे, सारखेच आहे ना. आता त्या जुडवा गोष्टी आपण केल्या त्याच्यामधलं कसे ना कसे उदाहरणं सांगणं पडत आहे, ठीक आहे. आता येऊ आपण तिसऱ्या पार्ट मध्ये, भाववाचक नाम. सॉरी, भाववाचक नाम म्हणजे काय, त्याच्यामध्ये भावना व्यक्त होतात, ठीक आहे. भावना व्यक्त म्हणजे काय, आपल्या त्याच्यामध्ये एकदम फ्लो नाही, इमोशनल नाही घुसायचं आहे एकदम, म्हणजे त्याच्यामध्ये राग दिसत आहे, म्हणजे भावना आहे ना आपली, राग दाखवत आहे. त्याच्यानंतर कोणी पराक्रम केला, कोणी शौर्य केलं, तर त्या गोष्टी कशामध्ये येतात, भाववाचक नाम मध्ये. आता या भाववाचक नामचे तीन पार्ट आहे, स्थितीदर्शक, गुणदर्शक आणि कृतीदर्शक. स्थितीदर्शक, गुणदर्शक आणि कृतीदर्शक. स्थिती म्हणजे त्याची वस्तुस्थिती काय आहे, श्रीमंत गरीब हे ते वगैरे आलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर गुणदर्शक, त्याचे गुण, कारला कडू आहे, हा त्याचा गुण आहे का, कारला कडू आहे, हा त्याचा गुण आहे का, हो, हा त्याचा गुण आहे की तो कडू आहे, समजलं. कडुनिमचं झाड हे कडू आहे, हे त्याचा गुणधर्म आहे, ठीक आहे. साखर गोड आहे, हे त्याचा गुणधर्म आहे. तर गुणदर्शक काय आहे त्याचा, म्हणजे तो कडू आहे, ओके. तर त्याच्यामध्ये सौंदर्य, प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणा हे गुण आहे का, गुण आहे, बरोबर. त्याच्यानंतर कृतीदर्शक, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती तरी कृती दिसेल, जसं चोरी आणि चळवळ तिथे उदाहरणं आहे, ठीक आहे. आता आपण त्याची डिटेल बघू. आता हे जे मी रिपीट केलं ना, हे क्लासमध्ये बहुतांश रिपीट करत नाही, कारण की त्यांच्याकडे वेळ नसतो, ठीक आहे. त्यांना आपलं म्हणजे 1 महिन्यामध्ये कोर्स खतम करायचा असते आणि समोर वाढायचं असते, समोरची बॅच त्यांच्यासाठी रेडी असतात. आणि मुलं माहित नाही काय आहे तर त्यांच्याच क्लासमध्ये जाऊन बसतात. एका महिन्यात सर्व शिकायला भेटलं म्हणते आपल्याला, हा बढिया झालं, एक नंबर. पण तुम्ही ते गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये डिटेल ते नाही शिकवणार तुम्हाला. हा चार्ट शिकून मोकळे होतील, हा चार्ट तर मी आताच्या आता बोलता बोलता शिकून दिला नाही का, पुन्हा एकदा. पण डिटेलमध्ये शिका, कोणतीही गोष्ट एकचदा शिका पण डिटेलमध्ये शिका, मग लगेच त्याच्यावर रिव्हिजन करा तुम्ही, ठीक आहे. आता त्या डिटेलच्या चक्करमध्ये आपण हे समोरचं घेतोय, नाहीतर हे शिकवलं जाणार नाही, पण मी शिकवेल, ठीक आहे, कारण की ते आलं पाहिजे. तर बघा, वाक्याचा कर्ता व कर्म हा नामच असतो, कर्ता व कर्म नामच असतो.
ठीक आहे. आता मी म्हंटल होतं हा चार्ट आपल्याला इथे आहे, पण मी इकडून थोडंसं मिटून देतो, म्हणजे कसं हा चार्टही राहून जाईल आणि तुम्हाला काही लिहिलेलं पण समजेल, इथे उदाहरण देईल तर. एखादी अगर तुमची म्हणजे कृपा राहिली तर एखादी समोर जाऊन इथे पण डिजिटल बोर्ड येऊन जाईल तर मजा येऊन जाईल. म्हणजे कसं ते असं असं करतात तर मिटून जाते पटकन. नाही मला तिथं 10 वेळा हात लावणं पडतोय एवढं, म्हणजे बोर्डही जुना झाला बिचारा. हा, गरीब गरीब टीचर आहे आपण. ठीक आहे, फीस जास्त नाही आपली. युट्यूबच्या आता लोकांना फ्री मध्ये भेटून राहिलं, बढिया एक नंबर. त्याच्यातही लोक सबस्क्राईब लाईक वगैरे तर काही करतच नाही. ठीक आहे, होऊन घेते ना मोकळे होऊन जाते. जाऊ दे, आपण म्हणतही नाही आता. हा, समोर वाक्याचा कर्ता व कर्म नामच असते. पहिलं काय सांगितलं, वाक्याचा कर्ता व कर्म हे नाम. तर याच्यावरून बघा, पारध्याने ससा पकडला. हे काल काल मी एकदा सांगितलं होतं, पण आता मी पुन्हा सांगतो आहे की हा कर्ता आहे. का बरं? का बरं करताय? कारण की तो क्रिया करत आहे. पारधी पारधी आला, ससा दिसला, त्याने ससाला पकडले. बरोबर, ससाला पकडले. तर क्रिया कोण करताय? ससा करताय का? ससा तर आपला चुपचाप बसला होता पकडल्यासारखा. नाही ना, मी तर बसेन. किंवा तो म्हणजे आता बिळामध्ये असू शकते, तो झोपला होता बिचारा, नाही का, त्याला गाढ झोप लागली होती, अभ्यास झाला होता त्याचा, झोपून गेला तो. तर त्याला कोणी पकडलं? पारध्याने. म्हणजे क्रिया कोणी केली? पारध्याने. कोणावर केली? कशावर केली? म्हणून कर्ता हा काय असतो? क्रिया करणारा. पहा, तुम्हाला नाम सोबत काय काय शिकायला भेटून आलं, कर्ता व कर्म पण शिकायला भेटून आलं. क्रिया करणारा. आणि मोठा झूम करू शकते, एकदम स्क्रीन मध्ये नको घुसू, झूम करून बघ दिसत नसेल तर. ठीक आहे, मी जाणून बुजून लहान लिहत आहे, मोठं लिहून देतो. ठीक आहे. आणि ससा म्हणजे काय? कर्म. ठीक आहे, हा कर्म. आता सर ससा म्हणजे कर्म कसा होईल? तर ज्याच्यावर क्रिया घडते तो कर्म. आणि हा शेवटी क्रियापद. ज्या वाक्याने, ज्या शब्दाने, सॉरी, ज्या शब्दाने वाक्य पूर्ण होते ते म्हणजे काय? क्रियापद. बरोबर. तर आता बघा, पारध्याने ससा. काय? पारध्याने ससा. लिहू नका, लिहू नका, लिहू नका, लिहू नका. हे पुस्तक घेऊन घ्या आणि तुम्ही सरळ सरळ लिहिण्यामध्ये टाइम वेस्ट नको करा, आहे की नाही? लिहून का कराल तुम्ही? पुस्तक मध्ये लिहिलंय ना, हे का मी दाखवतो ना, हे बघ, हे दिसतंय का? झूम करून पाहून घे. मग कशाला टाइम वेस्ट करायचा, नाही का? मी तर शिकवूनच राहिलो. पुस्तक घ्या. मी म्हणून म्हटलं होतं की आपल्या जे क्लासचे जे पैसे वाचेल त्याच्यातून पुस्तकं घ्या, म्हणजे काय होईल, तुम्हाला आयत्यावर आयतं भेटून देऊन, आहे की नाही? पण आता तुम्ही म्हणाल सर गणितची पण पुस्तक घेतो, आता घ्या, पण गणित करून बघा नंतर, नाही तर बस लिहिलं काय कोण करून बघत, जाऊ द्या ना. षष्टी प्रत्ययाचे, षष्ठी प्रत्ययाचे. आता बघा, षष्टी प्रत्यय म्हणजे काय? चा, ची, चे. आता विभक्ती प्रत्ययाचा एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्टी. तर षष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे, जसं प्रथमामध्ये विभक्ती लागत नाही, द्वितीयामध्ये स, ला, ते, आणि अनेक वचन मध्ये स, ला, ना, ते. स, ला, ना, ते. ठीक आहे. आता बघा, पारध्याने
हेच उदाहरण घेऊ. पारध्याने सस्यास पकडला, असं होईल का आता? पारध्याने सस्यास काय पकडला? नाही, काय होईल? पकडले. ठीक आहे. आता हा जो स लागला ना, हा द्वितीयामध्ये पण येतो आणि चतुर्थीमध्ये पण येतो. ठीक आहे. स ला ते, स ला ना ते, हे द्वितीय आणि चतुर्थीमध्ये सारखा आहे. ओके. आता तो टॉपिक थोडा वेगळा आहे, पण मी तुम्हाला एक त्याच्यावरून सांगत आहे की आपल्याला विभक्ती प्रत्यय पण शिकायचा आहे. त्याच्यामध्ये प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी आणि ह्या जे शेवटी लागत आहे ना, ह्या नाम म्हणजे नाम किंवा नामासोबत जे काही नामाऐवजी जो वापरून आलो आपण, त्याच्यासोबत हे स वगैरे जे लागत आहे ना, ते विभक्ती प्रत्ययामध्ये येते. तसंच षष्टीमध्ये चाची चे चा, ची, के, च्या. ठीक आहे. आपण म्हणतो ना मामाच्या गावाला, लागला चा. अरे यार, मला कॉल येतोय, थोडं होल्ड करा, थोडं होल्ड. तर षष्टीमध्ये काय सांगितलं? चा, ची, चे, च्या. मामाच्या गावाला जाऊया. गणपतीचे मोदक खाल्ले, म्हणजे गणपती मोदक बनवून नाही आले, पण गणपतीचे मोदक खाल्ले, नाही का? गणपतीचा, सॉरी, गणपतीचे वाहन उंदीर आहे. बरोबर आहे. गणपतीचे वाहन उंदीर आहे. हे चाचीचे जे लागत आहे सगळीकडे, समजलं? तर षष्टी प्रत्ययाच्या मागे व पुढे दोन्हीकडे नामेच असतात, म्हणजे मागे पण आणि पुढे. आता आता लक्ष द्या, मी काय म्हटलं होतं? गणपतीचे वाहन, गणपतीचे वाहन उंदीर आहे. आता बघा, लक्ष द्या, याच्यामध्ये काय म्हटलं? षष्टीचे मागे व पुढे काय असते? दोन्ही नामेच असतात. ओके. आता आपण जर बोलता बोलता एक उदाहरण घेतलं, मामाच्या सॉरी, मामाच्या गावाला जाऊया किंवा गणपतीचे वाहन उंदीर आहे. तर मला सांगा, हा गणपती हे नाव आहे? हो ना, नाव आहे. त्याच्यानंतर इथे चे आला, म्हणजे काय आलं? षष्टी. ओके, हे चे म्हणजे षष्टी, विभक्ती प्रत्यय. आता मला सांगा, हे वाहन म्हणजे काय झालं? ते जे उडते, दोन पंख असते त्याला, ते आहे ना वाहन ना, आकाशात उडते ना वाहन. अरे म्हणा नाही, तो तर एरोप्लेन असते. वाहन म्हणजे काय झालं? एक प्रकारे त्यांचा म्हणजे अं, त्यांची गाडी समजा, ते एक प्रकारे तेव्हा वाहन म्हणजे तेच झालं ना, नाही का? वाहन म्हणजे आपल्या इकडची गाडी, पण ते आता उंदीर म्हणजे हा गाडी नाहीये. ठीक आहे, पण त्यांना ते स्वतःवर बसून ते नेत होते. आता तुम्ही म्हणाल सर, उंदीर एवढूसा, गणपती एवढे मोठे, मग ते बसल्यावर तो चक्कन नाही का? तुम्ही एक गोष्ट लक्ष घ्या, की जे पहिलेच्या काळातले जे म्हणजे गोष्टी होत्या ना, त्या फार मोठ्या मोठ्या होत्या. ठीक आहे. तुम्ही हत्ती पण बघाल ना, आता हत्ती सर्वात मोठा आपल्याला हत्ती दिसतो, त्याच्यापेक्षा वेल मासा मोठा आहे, पण मी हत्तीची गोष्ट करताय. हत्ती प्राण्यांमध्ये जे काय म्हणतात, आपल्याला जमिनीवर दिसतात त्याच्यामध्ये सर्वात मोठा दिसतो, बरोबर? पण त्या हत्तीच्या कितीतरी पट एक म्हणजे कोणता हत्ती होता, त्याचं नाव लक्षात नाही होणार, काहीतरी म्हणजे काहीतरीच नाव आहे त्याचा. तर त्याचे म्हणजे असं जाऊन असं असं, आणि केस पण खूप सारे होते त्या हत्तीला. तर तो हिमहत्ती होता. ठीक आहे. म्हणजे हिमहत्ती म्हणजे काय? बर्फामध्ये राहणारा. तो त्याच्याही पेक्षा मोठा होता. ठीक आहे. आणि त्याच्याही पेक्षा खूप मोठा तो इंद्राचा हत्ती होता म्हणते. ठीक आहे.
इंद्रचा हत्ती खूप मोठा होता असं काहीतरी म्हण आहे. मग मी पाहिला नाही पण सांगतोय. तर म्हणजे जे पहिलेचा जो काळ होता ना त्याच्यामध्ये सर्वच खूप गोष्टी म्हणजे लहान लहान ज्या आता आहे त्या मोठ्या मोठ्या तेव्हा होत्या. बरोबर. हा उंदीर पण आपल्या इकडे पॅटर्न आहे. तुम्ही डिस्कवरी वगैरे बघत असाल तर एक उंदीर येते खूप लहान, ठीक आहे, कंगारू उंदीर सारखा असतो तो, म्हणजे तो कूदतो, ठीक आहे, छोटासा. आपल्या घरचा पण उंदीर जास्त एकदम मोठा नाही भेटत. पण तुम्ही आमच्या म्हणजे इकडे ड्युटीवर या किंवा गोडाऊनच्या आसपास नाही का हे उंदीर खूप परेशान करतात. उंदीर किती मोठे आहे हे एवढे मोठे मोठे. आणि तुम्ही बघितलं असाल रेल्वे स्टेशन वगैरेवर हे एवढे मोठे मोठे उंदीर. आता एवढ्या मोठ्या उंदरावर पण आपण बसू तर तो चपकून देईल. पण तुम्ही डिस्कवरी मध्ये बघा एक उंदीर खूप म्हणजे कुत्र्यापेक्षाही मोठा आहे. त्याला शेपटी वगैरे नाही आहे पण तो उंदीर आहे, ठीक आहे. उंदराच्या त्या याच्यामध्ये येतो तो. तर तेव्हा जेव्हा गणपती गणपती असेल तर तेव्हा ते उंदर मोठे असतील तेव्हाचे, नाही का. तर तशा याच्यावर एखादी गणपती बसून म्हणजे त्याचं वाहन झालं असं आय थिंक. त्याचं ऑपरेशन ऑपरेशन झालं होतं ना गणपती बाप्पाचं, म्हणजे नाही का ते मुंडी काय म्हणते पार्वती. आपण भलतीकडे चाललो पण एक सांगतोय की असा कोणी आता असं करण आणि ते मुंडी चिपकून जाईल असं नाही. असं म्हणजे थोडस लॉजिकल गोष्टी पण असं की नाही त्यांना ऑपरेशन केलं असं. आणि तेव्हाचे ऑपरेशन काही म्हणजे सक्सेसफुल. कारण की आपल्या इकडे बघा सुरुवातीला नाही का कोणते ते जडीबुटीवाला पद्धत होती माहिती. वेद वेद वैद्यकीय पद्धत म्हणतो आपण, वैद्य लोकांना बोलवत होते. तर ते वैद्य माहित आहे का खूप भारी होते जडीबुटीवाले. आयुर्वेदिक सर्व ट्रीटमेंट त्यांना माहित होती. जहर कोणती पत्ती कोणती जहरीली आहे आणि कोणती कामाची आहे हे त्यांना माहित होतं. लक्ष्मणजीला ते काय कोणती जडीबुटी आणायला लावली, हनुमानजीला आणायला लावली होती संजीवनी बुटी. तर हे त्या वैद्याला माहित होतं. बरोबर आहे. आता ते मला एकदम डिटेल नाही माहित कोण कोण होतं काय काय पार्ट. पण त्या वैद्याला माहित होतं की हे बुटी आणल्यावरच हा जिंदा होईल. बरोबर आहे. ह्या काही गोष्टी असेल तेव्हा तेव्हा ते झालं आपण सर्जरी वगैरे समजलंय. तर तो उंदीर मोठा तेव्हाचा. आता आपल्या इकडे आहे गणपतीचे वाहन उंदीर. पहा कोणती गोष्ट कुठच्या कुठे निघून गेली, नाही का. आपण टॉपिकवर येऊ. उंदीर कोणता आहे, वाहन. वाहन हे काय आहे, नाम आहे. बरोबर, नाम आहे ना. वाहन म्हणजे एरोप्लेन होते असं नाही. वाहन म्हणजे ही पुस्तक आहे असं आहे का, नाही. वाहन म्हणजे तुमच्या लक्षात आलं की काहीतरी त्यांच्यावर सवारी बसेल ही गोष्ट आहे बा. समजलं. तर नाम आहे ते पण गणपतीने, ते पण काय नाम आहे, ठीक आहे. तर षष्टीच्या मागे पुढे काय लागेल, नामच राहील. शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द नामाचे कार्य करतो किंवा नाम असतो. पक्षी झाडावर बसला. याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे कविता. बरोबर. वर, ठीक आहे. आता वर हा शब्दयोगी अव्यय का बरं आहे, कारण की मी सांगितलं होतं शब्दयोगी अव्यय हा शब्दाला लागूनच येतो. बरोबर आहे. म्हणजे नामाला लागूनच आला ना तो. झाड हे काय आहे, नाम आहे. बरोबर आहे. शब्दयोगी अव्यय हे नामाला लागूनच येतो आणि हा काय आहे शब्दयोगी. आता अव्ययवरून अव्ययाची डेफिनेशन अभ्यास कसा करायचा, अभ्यास असा करायचा. अव्यय म्हटल्याबरोबर आता तुम्ही विसरले समजा एखादी उदाहरणार्थ अव्यय म्हणजे काय विसरले काय, लक्षात असेल तर चांगली गोष्ट. पण अगर विसरले असेल तर ते पटकन जाऊन तिथे त्या पेजवर बघायचं अव्यय म्हणजे काय. आता सांगा अव्यय म्हणजे काय. जे लिंग वचनमुळे त्यांच्यात बदल होत नाही. ठीक आहे. आणि अव्यय म्हणजे दुसरा शब्द अव्ययाला काय आहे, अविकारी. अविकारी. ते हिला खबर आलं कारण की त्याचा अभ्यास झालेला आहे. म्हणून मी म्हंटल की मागचे व्हिडिओज पाहिजे ना आपल्याला. व्हिडिओज नाही म्हटलं तर कमीत कमी अभ्यास तरी पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर
विभक्तीचे प्रत्यय जोडलेले शब्द नाम असतात किंवा नामाचे कार्य करतात. विभक्तीचे प्रत्यय जोडलेले. आता विभक्तीचं आपण हे बघा, ते विभक्तीच होतं. आता हे नाम आहे, ससा म्हणजे नामच आहे ना, नामच आहे ना. पारध्याने, आता हा ने पण लागला, सला ते सला नाते, त्याच्यामध्ये ने येते का माहित नाही, ने येत असेल कुठेतरी, पण हा स तर येतोच बरोबर. ने बहुतेक नाही, नो येते, ने नाही येत, नो येते. तर येते का कशामध्ये काय ने, की असा नेहीशी सला नाते नेहीशी चतुर्थी की तृतीयच्या तर कर्म ने हे हा सप्तमी मध्ये येते ना बरोबर. तर ने आला समजा, तर हा सप्तमी. आता पहा, तिचा अभ्यास झाला म्हणून तिला माहित आहे, ठीक आहे. आपला नाही झाला, आपल्याला तो करावा लागेल, तर ते मी शिकवेल तेव्हा येऊन जाईल, ठीक आहे. पण हा ने पण येऊन आला, म्हणजे मला थोडंसं आठवलं. मी तर डायरेक्टच शिकवणं सुरू केलं आहे, मी काही रिडिंग वगैरे नाही केली. मला आठवलं की ने असेल बा, मग मी म्हंटल होऊ शकते मागं पुढं नाही झालं पाहिजे नाही का. तर ने आहे, म्हणजेच नेला लागून हे समोरचं काय, पारधी, पारध्याने. तर पारधी म्हणजे हे नाव झालं का. हो, पारधी म्हणजे नाव आहे. आता हो, असा विचार करण्यालायक काही गोष्ट नाही त्याच्यात. पारधी म्हणजे तो एक प्रकारे म्हणजे काय म्हणता येईल त्याला, जंगली जानवर पकडणारा किंवा ते शिकारी वगैरे नाही का, असं. ससा नाम आहे. ससा कसा दिसतो, चांगला दिसतो म्हणजे पांढरा पांढरा नाही, असं जरूर नाही. पांढरा काळाही ससा राहतो, ठीक आहे. ससाचे कान मोठे असतात नाही का. ससा कुदून कुदून चालतो, म्हणजे धावतो जे काही पण. त्याच्यानंतर तो बिळात राहतो, गुफेत राहत नाही, असं ससा. पण ससाला असे खूप मोठे मोठे दात आहे, तो मांस वगैरे मच्छी वगैरे खातो का, नाही. हे ससाची ओळख आहे ना. म्हणून सृष्टीमध्ये त्याला, त्या पर्टिक्युलर त्या जीवाला ससा म्हटलाय, म्हणजेच काय आहे, तो नाम आहे, ठीक आहे. सर्व नामाच्या झा जी झे झ्या प्रत्ययानंतर नाम असते. माझा काय, अगर मी पेन म्हटलं तर पेन, पुस्तक, माझा पेन किंवा माझा पुस्तक जर म्हटलं तर ते दुसरं काय आहे, येणारं काय आहे, धाजी झेज्या लागला. माझ्या पुस्तकातून तिने अभ्यास केला, माझ्यातून अभ्यास केला. कसं वाटतंय, अधुरं वाटतं की नाही. नाही, माझ्या वर बसून आम्ही पुणेला गेलो. काय, माझ्या वर बसून, नाही, माझ्या गाडीवर बसून, नाही का, गाडी आली, गाडी म्हणजे नाव आलं, समजलं. तर जेव्हा हे आता तुम्ही म्हणाल यार हे काय तुम्ही काय करून राहिले, हे शिकवत तर आहे, पण याचे उदाहरणं बनवावं लागेल आपल्याला. पुस्तकांमध्ये काय आहे, का माझा सदरा तुझे पुस्तक, झालं खतम. आहे, दिसते का, दिसूनही राहिलं का तर माहित नाही. हा, बघत जा. हो, असे पाहिजे. अगं पुस्तक घ्या ना, आपल्या पुस्तकात पहा, अजून पाहिजे ते, ठीक आहे. तर ह्या दोनच उदाहरणावरून चालेल का, नाही, आपल्याला आणखी उदाहरणं पाहिजे. ओके, तर ते स्वतः बनवायचे. सर्वसामान्य सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग होऊ शकतो. सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग होऊ शकतो. आता सामान्य नामाचा विशेष नाम म्हणजे काय, या सामान्य नामाचा विशेष नाम कसं होईल, तर ते उदाहरण बघा. आमचा पोपट कालच गावाला गेला. आता पोपट हे काय आहे, पक्षी आहे बरोबर. पण आमचा पोपट कालच गावाला गेला म्हणजे हा पोपटाला रिलेटेड आहे का, म्हणजे खरंच पोपट गावाला जाणार आहे का, एसटी महामंडळाच्या बसमध्ये तिकीट विकीट काढून. आमचा पोपट म्हणजे होऊ शकते त्यांचा मुलगा असेल किंवा कोणी असेल, है ना, बरोबर. आता मी जास्त नाही बोलत,
कोणी असू शकते. आत्ताच तो नगरहून निघाला. आत्ताच तो नगरहून, कोणत्या नगरहून माहित तर पाहिजे ना. ठीक आहे, पण त्या नगरचं काय झालेलं आहे, विशेष झालेला आहे. शेजारच्या चिमणाबाई कालच देवाघरी गेल्या. चिमणाबाई हे काय झालं, नाव आहे. पण एखाद्या सामान्य नामाचा एखादी विशिष्ट व्यक्ती, स्थळ किंवा वस्तू तसेच प्राण्यासाठी उपयोग केल्यास काय म्हटलं, व्यक्ती, स्थळ किंवा वस्तू, व्यक्ती, स्थळ किंवा वस्तू यांच्यासाठी अगर त्या नामांचा, सामान्य नामाचा वापर केला तर ते विशेष बनतात. आमची बेबी 9वीत आहे, म्हणजे त्यांच्या मुलीचं नाव बेबी नाही आहे. सॉरी, त्यांच्या म्हणजे मुलीचं नाव बेबी नाही आहे, पण त्यांनी काय म्हटलं, आमच्या बेबीचं नाव काय, सॉरी, आमची बेबी 9वीत आहे. समजलं. तसंच आपण म्हणतो आमचा पांडू हवालदार. आमचा पांडू हवालदार का खेळता खेळता पडला आमचा पांडू हवालदार, त्याचं नाव का पांडू हवालदार आहे? नाही. ठीक आहे, तर त्याला स्पेशल ते नाव देण्यात आल्यासारखं झालेलं आहे. किंवा म्हणजे कोणत्या व्यक्तीचं, एखादे पांडू हवालदार रिअल मध्ये असेल तर त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता म्हणायचं तर नाही, पण कधी कधी आपली आई वगैरे नाही का, ए बकऱ्या, ए बकऱ्या, जास्त शायना बनला का. आता आपण का बकरी आहो किंवा बकरा आहो का, नाही. किंवा आपले लढाई झगड्यामध्ये आपली बहीण, ए कुत्र्या, घे बुक्की, नाही का. समजलं. तर असं आपण कुत्रे आहो का, नाही, पण ते वापरलं ना विशेष. ठीक आहे. त्याच्यानंतर विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून पण उपयोग होतो. जसं सामान्य नामाचा विशेष नाम होतो, तसंच विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग होतो. एखाद्या विशेष नामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी, एखादी विशेष नाव म्हणजे स्पेशल नाव जे असेल त्याचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेक वचन म्हणून केल्यास ते सामान्य नाम होते. तर बघा, विशेष नाम हे लक्षात ठेवा. आमची बायको म्हणजे लक्ष्मी. आमची बायको म्हणजे लक्ष्मी. आपण म्हणजे सांगायच्या वेळी एखादी व्यक्ती उदाहरण देत आहे, जसं मीच उदाहरण देत आहे, आमची बायको म्हणजे लक्ष्मी आहे, लक्ष्मी. तर तिचं नाव का लक्ष्मी आहे का, एखाद्याच्या बायकोचं नाव लक्ष्मी असं नाही, पण तो ते लक्ष्मी नाही म्हणताय. आमची बायको म्हणजे लक्ष्मी म्हणजे काय, लक्ष्मी हे नाव आहे आणि लक्ष्मी म्हणजे विशेष नाव आहे. पण आता ते सामान्य नाम कसं झालं, सामान्य नाम का बरं झालं, कारण की त्यांनी त्याची उपमा दिली. आता माझ्या बायकोचं नाव लक्ष्मी आहे का, नाही, तिचं नाव शुभांगी, बरोबर. पण मी म्हणताना कसं म्हणत आहे की आमची बायको म्हणजे लक्ष्मीच. तर हे लक्ष्मी म्हणजे ते सगळं, म्हणजे आता आपण म्हणतो मुलगी झाली लक्ष्मी आली, नाही का, असं म्हणतो ना. तर म्हणजे मुलगी झाल्याबरोबर तिचे नाव सगळ्यांना लक्ष्मी ठेवलं का, नाही. ठीक आहे. म्हणजे विशेष नामाचं काय करून टाकलं त्यांनी, सामान्य. आणि तेच आमचा पोपट फिरायला गेला होता, म्हणजे काय, तो पोपट म्हणजे काय, म्हणजे स्पेशल व्यक्ती आहे का तो पोपट, नाही. ते एखाद्या नावाला अनुसरून त्याने प्राण्याची उपमा हे दिली, प्राण्याची म्हणजे नाव वापरलं, तर ते काय झालं, ते विशेष झालं. समजलं. आता ह्या डिटेल कोणी सांगणार नाही बरं, हे एवढं डिटेल मध्ये कोणी घेत नाही. मी सांगून आलो, त्याचा फायदा घेऊन घ्या आणि हे पाठांतर करा, नाही का. नाही तर असं नाही झालं पाहिजे की मी शिकून आलो, मेहनत गेली पूर्ण पाण्यात. अरे मी कविताने क्लास केला. कविता तू तरी सांग, एवढं डिटेल मध्ये कधी शिकली असेल तर. मी क्लास कधी केला नाही, मी सेल्फच अभ्यास करत होते. ये तो सबसे बढ़िया उदाहरण दे दी. मी क्लासच नाही केला जास्त. चांगली गोष्ट आहे क्लास नाही केला, स्वतः अभ्यास केला ना अनुभव येते बरं, लक्षात ठेवा. ठीक आहे, स्वतः केल्याने अनुभव येते. हा, आईचे 16 गुरुवारांचे व्रत आहे. गुरुवार कॉमन गोष्ट आहे, बरोबर.
पण त्याला विशेष काय केलं? 16 गुरुवार. स्पेशल होऊन गेले ते गुरुवार. जसं आपलं संडेला मटणची भाजी बनणार आहे. संडे तर कॉमन आहे, पण त्या दिवशी स्पेशल, त्या दिवशी मटणची भाजी बनणार होती. ठीक आहे. किती विपरीत बुद्धी आहे ना. इकडे 16 सोमवारचे व्रत, इकडे मटण बोलतोय, नाही का? ठीक आहे, समोर वाढू. कालिदास हा भारताचा शेक्सपियर होता, किंवा कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. कालिदासचं नाव शेक्सपियर नाही केलं. शेक्सपियर वेगळा माणूस होता. कालिदासला काय करून टाकलं त्याने? शेक्सपियर करून टाकलं. समजलं? आता आपल्या ग्राउंडवर एखादी मुलगा खूप स्पीडमध्ये धावत असा, तो मिल्खा सिंगच आहे म्हणजे का तो मिल्खा सिंग झाला का? नाही. या सामान्य याला काय विशेष एक नाव घेतलं त्याने, म्हणजे त्याचं नाव विशेष करून टाकलं एकदम. ठीक आहे. भाववाचक नामांना विशेष नाम म्हणून त्याचा उपयोग केला जातो. भाववाचक नाम म्हणजे कोणते? भाववाचक नाम. रिपीट करा प्रश्न. भाववाचक नामांना विशेष नाम म्हणून ओळखतात. ठीक आहे. तर भाववाचक नाम म्हणजेच काय? माईक चालू करणं. आता डेफिनेशन पण हे भाववाचक नाम, मी फक्त विचारत आहे भाववाचक नाम. घरी गोंधळ सुरू आहे त्यांच्या. ठीक आहे, जाऊ द्या. बेबी आहे ना, बेबी. हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बेबी आहे तिला. ती बिचारी आता क्लासेस कशी करून आली तर देव जाणे, पण तरी उत्तर देते, बाकीच्यांसारखी नाही. हा, भाववाचक नामांचा उपयोग सुद्धा व्यक्तीसाठी केल्यास ती विशेष नामे होतात. ठीक आहे. व्यक्तीसाठी जर केला भाववाचक नाम, भाववाचक म्हणजे काय? राग, शौर्य, मृत्यू, नाही का? भावनाशी जोडलेले, त्याचा अगर व्यक्तीसाठी उपयोग केला तर ते काय होतात? विशेष नाम. तर बघा, शांती ही माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे. शांती म्हणजे काय? भावना आहे आपल्या डोक्याला, शांती. हा, ठीक आहे. पण तिचंच नाव बनवून टाकलं. व्यक्तीसाठी काय केलं? नाव बनवलं, तर ती शांती काय झाली? विशेष नाम आहे ना. मुलगी आहे का ती? मुलगी तर आहे, हे कॉमन. तिची म्हणजे सामान्य नाम मध्ये ती काय येईल? मुलगी. पण विशेष नाम केव्हा होईल तिचं? शांती हा शब्द काय झाला? भाववाचक आहे, पण तिचं विशेष नाम केव्हा झालं? जेव्हा ती मुलगी बनली. म्हणजे व्यक्ती अगर कोणी असेल तर त्याचं काय होईल? ते विशेष नाम. विश्वास परीक्षेत पहिल्या वर्गाने पास झाला. आता हा विश्वास पण हा काय आहे? भावना आहे. माझा तुझ्यावर विश्वास आहे, आणि तोच विश्वास पहिल्या वर्गाने पास झाला, असं होते का? नाही, तो वाला विश्वास नाही. एक मुलगा आहे, त्याचं नाव विश्वास आहे. ठीक आहे. माधुरी सामना जिंकली. ठीक आहे. माधुरी सामना जिंकली, हा माधुरी काय झाला? मग विशेष झाला. त्याच्यामध्ये विशेषण साधित नामे पण आहे. विशेषण, अव्यय, धातू साधिते यांचा वापर नामाप्रमाणे केल्या त्यांना साधित नामे म्हणतात. पुन्हा एकदा रिपीट करतो. साधित नामे. साधित नामे म्हणजे काय? त्याचं डेफिनेशन असते आहे, विशेषण, अव्यय, धातू साधिते यांचा वापर नामाप्रमाणे केल्यास त्यांना साधित नामे म्हणतात. तर बघा, बऱ्याचदा याच्यामध्ये घेऊ आपण विशेषण साधित. विशेषण साधित. बऱ्याचदा विशेषणांचा उपयोग नामाप्रमाणे केला जातो. बऱ्याचदा विशेषणांचा वापर कशाप्रमाणे केला जातो? नामाप्रमाणे. जसं आता केलं होतं शांती. अशा वेळी विशेषणांना नामाप्रमाणे विभक्ती प्रत्यय लागतात. आता तुम्हाला ना असं बडबड केल्यावर काही समजणार नाही, आणि लिहून देण्यातही ते काही अर्थ नाही. ठीक आहे. हे तुम्हाला पुस्तकातून रीड करावं लागेल. आता सर तुम्ही मग शिकवताना म्हणणे की बा मी ते डिटेलमध्ये शिकवीन, तर ते हे का करून राहिलं तुम्ही? कंची मारून? कंची नाही मारत आहे मी, सांगून तर देईन, पण समजणार कसं, नाही का? याच्यासाठी पहिले ते पाठांतर पण करावं लागेल. तर बघा, शहाण्या माणसाला शब्दाचा मार. शहाण्या माणसाला शब्दांचा मार, याच्यातलं विशेष काय आहे सांगा बरं? माणूस तर सगळेच आहे.
शब्दांचा मार सगळ्यांनाच लागणार आहे. विशेष कोणत्या माणसाला लागेल? शहाण्या माणसांना लागेल. बेवकूफ माणसाला लागेल का? सगळे माणसं उभे होते आणि त्याने एखाद्याला म्हटलं की म्हणजे हुशार लोक ना तेवढेच अति शहाणे असतात. मग एखादी त्याच्यातला बुद्धिमान व्यक्ती असन, जो शहाणा असन, त्याला लागून जाईल ती गोष्ट, यार आता असा बोलून म्हणला, आणि बाकीचे नॉर्मली हा जाऊ दे काय. पण ते शहाणा जो आहे तो स्पेशल झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर डॅश 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 माणसांना गर्व नसतो. सॉरी, डॅश 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 माणसांना गर्व असतो. कोणत्या माणसांना गर्व असतो? श्रीमंत माणसांना गर्व असतो. ठीक आहे. हे त्याचं श्रीमंत काय झालं? विशेषण झालं. आंधळा माणूस मागतो एक, देव देतो दोन डोळे. कोणता माणूस मागतोय इथे? आंधळा. म्हणून तो आंधळा हे काय झालं? विशेष झाला. आता याचे खूप सारे वेगळे वेगळे उदाहरण आहे. ठीक आहे. ते तुम्ही वाचून घ्या. आंधळा म्हटल्याबरोबर तुम्हाला चष्मा घालून म्हणजे असा स्टायलिश व्यक्ती दिसतो का? आंधळा म्हटल्याबरोबर आंधळा हे काय आहे? एक म्हणजे नामच आहे ना एक प्रकारे, आहे की नाही? त्याचा विशेष माहिती काय झाली की त्याने ते देवाकडे काहीतरी मागणी केली. ओके. आंधळा म्हणजे नामच आलं ते पण. त्याच्यानंतर अव्यय साधित नामे. काही प्रसंगी अव्ययांचा वापर सुद्धा नामासारखा केला जातो. आता अव्यय म्हणजे काय? अव्यय म्हणजे लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही ते. ठीक आहे. त्यांचा वापर कशा प्रकारे केला जातो? नामाने केला जातो. त्याच्या प्रत्येक वाक्यात आणीचा वापर असतो. त्याच्या प्रत्येक वाक्यात कशाचा वापर असतो? आणीचा. आणि हे काय आहे? कोणता वाला प्रत्यय आहे? प्रत्यय म्हणजे अव्यय. उभयान्वयी अव्यय आहे. दोन वाक्यांना जोडणारा एक आणि हे काय आहे? अव्यय आहे. उभयान्वयी. पण याच्यामध्ये काय केलंय त्यांनी? त्याच्या प्रत्येक वाक्यात आणीचा प्रयोग असतो. याच्यामध्ये तर दोन वाक्य जोडले नाहीये, बरोबर? पण आणि हा काय घेतलेला आहे? शब्द त्यांनी घेतलेला आहे. तर याला काय म्हणतात? अव्यय साधित नामे. अव्यय साधित नामे. आमच्या शाळेच्या संघाने यंदा क्रिकेटची ट्रॉफी पटकावल्यामुळे खेळाडूंची खूप वाहवा झाली. आता वाहवा म्हणजे काय झालं? केवल प्रयोगी झाला. केवल प्रयोगी म्हणजे काय? त्याला एकदम खुशी झाली किंवा दुःख झालं किंवा अचानक घटना घडली तेव्हा ते शब्द निघाले तोंडातून. अरे वा, छान, वा वा. याच्यामध्ये वाहवा आले ना ते प्रशंसा दर्शक मध्ये आले ना ते केवल प्रयोगीचे वाक्य. हो हो हो. केवल प्रयोगी तर आहे ना तो पण. हा, केवल प्रयोगी हा अव्यय झाला, बरोबर? तो अव्यय इथे घेतला आहे. ठीक आहे. म्हणून काय, काही प्रसंगी अव्ययांचा वापर सुद्धा अव्यय कोणताही घेतला याच्यामध्ये, पण ते कशा प्रकारे घेतलेले आहे? नामासारखे. ठीक आहे. इथे त्यांनी वा म्हटल्याबरोबर काही असं जोडलेलं नाहीये त्याच्यामध्ये. अरे वा, छान, क्रिकेट जिंकले तुम्ही, असं नाही. वाक्य वेगळं आहे, पण त्यांनी ते शब्द घेतले आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे की काही प्रसंगी अव्ययांचा वापर सुद्धा नामासारखा केला जातो. ते तुम्हाला ओळखावं लागेल. नाहीतर तुम्ही तिथं करून याल वाहा म्हटल्याबरोबर तुम्ही उभ्यान्वयी अव्यय, आपल्याला ते ओळखायचंच नाहीये, आहे की नाही? सॉरी, उभ्यान्वयी म्हणतो, केवल प्रयोगी अव्यय. आपल्याला ते केवल प्रयोगी अव्यय नाही ओळखायचं, आपल्याला त्याच्यातून नाम ओळखायचं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी. आता पहा, आमच्या शाळेच्या च्या चाची चे काय आहे? षष्टी आहे, बरोबर आहे? आमच्या शाळेच्या, कुठे गेलं हे? चाची च्या शाळेच्या, शाळा आली. त्याच्यानंतर संघाने, आमच्या शाळेच्या संघाने, तो पण उदाहरण याच्यामध्ये फिट बसतो. संघ म्हणजेच काय झाला? पुन्हा नाम आला, बरोबर आहे की नाही? कोणतं नाम आला? संघ म्हणजे समूहवाचक. संघ म्हणजे काय होते? ग्रुप आहे ना, आहे की नाही?
तर असे तुम्हाला स्वतःहून शोधायचे आहे त्याच्यामध्ये. समजले का? अभ्यास कसा करायचा. आता याच्यामध्ये ना एक बाकी आहे फक्त, मग मी तुम्हाला सांगतो की पाठांतर कसं करा. धातू साधित नाम. धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामासारखा उपयोग केल्यास त्याला धातू साधित नाम म्हणतात. ठीक आहे. धातूला प्रत्यय लागून त्याचा नामासारखा जर उपयोग केला तर त्याला धातू साधित नामे म्हणतात. त्याचे वागणे चांगले नाही. त्याचे वागणे चांगले नाही. याच्यामधलं जे वागणे आहे हे काय झालं आहे, धातू साधित नाम. तो मला पाहून रडू लागला. आता मला सांगा, रड हा धातू आहे. धातू म्हणजे काय सांगितलं होतं, जे शब्द बनतात त्याचा मूळ गोष्टी, जा, धाव, कर, हे सगळं काय धातू आहे. पण जसं आता रड म्हटलं तर रडला काय लागला, ऊ कशामध्ये येतो, ऊ प्रत्ययमध्ये कशामध्ये येतो, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी मध्ये येतो का? पंचमीमध्ये ऊन पण येईल ना, ऊन ऊन येतो, बरोबर आहे ना. तर हे काय म्हटलेलं आहे, धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामासारखा उपयोग, रडून आले किंवा रडू ऊ लागत आहे त्याच्यामध्ये, तर याने काय केलं, रड तर काय केलं, उकार लावून दिला त्याला, तर ते काय झालं, धातू साधित नाम. त्याच्यानंतर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, ने आला, प्रत्यय लागला, बरोबर. ते याला काय म्हणतात, ते धातू साधित नाम आहे. आता पहा, हे जे एंडिंगचं जे शिकवलं ना मी, त्याच्यामध्ये खूप लोकांना असं वाटलं असेल यार हे तर डोक्यावरून गेलं है ना, काही समजलंच नाही, कारण की हे मी बोर्डवर नाही घेतलं आहे की नाही, बोर्डवर शिकवलं नाही. परंतु हा पार्ट ना असाच आहे, मी शिकवला तरी पण कोणी याच्यामध्ये इंटरेस्टच नाही घेत शिकवण्यात. ठीक आहे. तर मी काय म्हणेन तुम्हाला, तुम्ही पुस्तक घ्या आणि पुस्तकातून ते जे उदाहरण आहे ना ते तुम्ही रीड करा आणि तसेच उदाहरणं कुठं आपल्याला सापडतील ते शोधा. हे आपल्या बुद्धिमत्तेने ते उदाहरणं त्याच्यासारखे मॅच करून लिहा. आता बघा याच्यामध्ये, आता पेन वगैरे सोडून द्या. ठीक आहे, इथे आपला क्लास संपला आहे. ठीक आहे, क्लास संपला, हे जे टॉपिक होते ते शिकवणं झालं. पण आता पहा प्रश्न कसे येतात. खुशी, लक्ष दे. ठीक आहे. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. शांती, संत, खंत, प्रेम. शांती, संत, खंत, प्रेम. भाववाचक कोणता नाही आहे याच्यात, संत. संत. ठीक आहे, संत हा भाववाचक नाही आहे. पण शांती भाववाचक आहे. खंत झाली मला म्हणजे दुःख झालं. ठीक आहे, ते म्हणजे काय, भाववाचक झालं. प्रेम पण भाववाचक झालं है ना, माझं तुझ्यावर प्रेम आहे. ठीक आहे, हे काय भावना आहे ना, भावना. पण संत, माझा तुझ्यावर संत आहे, हे भावना आहे का, नाही. समजलं, हे असे आपल्याला ओळखायचे आहे. त्याच्यानंतर घेणाऱ्याचे त्याच्या खाली डॅश आहे. मी थोडस इथून मिटवतो. घेणाऱ्याचे याच्या खाली डॅश आहे, काय जाते. ठीक आहे, याच्यामध्ये हे जे डॅश आहे याच्यामध्ये सामान्य नाम, विशेष नाम, क्रियापद नाम, धातू साधित नाम. सामान्य नाम, विशेष नाम, क्रियापद नाम, धातू साधित नाम. हे काय आहे, धातू साधित. धातू साधित आहे. आता याच्यामध्ये बघा, धातू साधित नामे म्हणजे काय, धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामासारखा उपयोग केल्यास. घेणे
किंवा घेणं हे काय झालं? धातू. घेणाऱ्याचे हे काय झालं? पूर्ण आलं ना, बरोबर आहे. घेणाऱ्याचे, बरोबर. म्हणजे त्याच्यातला अगर धातू पकडला तर कोणता आहे? घेणे. समजलं? त्याला काय लागून आलं? चे. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवणं पडेल. ओके, समोर उत्तर बरोबर आहे. धातू साधित नाम नसलेला पर्याय ओळखा. धातू साधित नाम नसलेला पर्याय ओळखा किंवा कोणता. ठीक आहे. पळणे, रडू, हसू, सत्य. पळणे, रडू, हसू, सत्य. धातू साधित नाम नाही आहे. धातू साधित नाम नसलेला पर्याय ओळखा. धातू साधित नाम नसलेला पर्याय ओळखा. पळणे, रडू, हसू, सत्य. चौथा ऑप्शन सत्य आहे का? सत्य. अच्छा, ठीक आहे. कारण की इकडे बघा, पळणे, रड, रडू, हसू, सत्य, सत्यू, सत्य, असं काही झालं का? नाही, म्हणून तो ऑप्शन आहे. ठीक आहे. तर हा शब्दार्थ आपल्याला आता याच्यामध्ये म्हणजे जवळपास किती आहे? 118 उदाहरणं आहे. ही पुस्तकं जर घेतली ना, 118 उदाहरणं आपण सोडून बघितले, तर त्याच्यामधून कोणतं ना कोणतं आलं तर आपल्याला येईन ते. आणि जेव्हा ऑप्शन आपलं चुकलं तर ते कशामुळे चुकलं हे पाहायसाठी पुन्हा तो टॉपिक पूर्ण रीड करून घ्यायचा. ठीक आहे. असा राहील अभ्यास. म्हणजे अभ्यास कसा होईल की अगर चुकलं तर ते जाऊन तिथे बघायचं की यार हे षष्टीचा म्हटलं आहे का? अच्छा, मी एकदा पुन्हा रीड करून देतो. आणि हे आजच झालं पाहिजे. हे आजच झालं पाहिजे, तेव्हा तो अभ्यास कामाचा. नाही तर मग काय होईल? करू ना 2-3 दिवसानंतर तर ते मजा नाही राहणार. मग तुम्ही विसरून द्या. मग तुम्हाला पुन्हा रीड करावं लागेल, पुन्हा सर्व करावं लागेल. तर त्याच्यापेक्षा अगर आजच जमलं, एखादी म्हणजे वेळ भेटला तुम्हाला 15-20 मिनिटं, तर पूर्ण ऑप्शन खंगालून काढा की आपल्याला काय नाही येऊन राहिलं. आणि जे नाही येतं ते मग वाचून घ्या तिथे तिथे, किंवा एकदा पूर्ण टॉपिक वाचून घ्या, मग ते प्रश्न सोडवायला सुरुवात करा. आणि पुन्हा एकदा सांगेल, सकाळी एक उत्तरपत्रिका, संध्याकाळी एक उत्तरपत्रिका सोडवणं सुरू करून द्या, जेणेकरून ते म्हणजे पक्क होऊन जाईल. ठीक आहे. आता आपण उद्या भेटू गणिताच्या क्लासमध्ये. ठीक आहे.